नमस्कार, मी विशाल पाटील. लोकशाही मराठीच्या वीकेंड स्पॉटलाइटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिल्लीमधील जंतर मंतरवरती 21 दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसलेले पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना शनिवारी पहाटे पोलिसांनी उचलून नेलं आणि त्यांना सफदरजंग रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखलही केलं. वांगचुक यांना जबरदस्तीनं उपोषण स्थळावरून उचलून रुग्णालयामध्ये नेण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. यावरून संपूर्ण देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यात. पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची तब्येत खालावली. सोनम वांगचुकांच्या आंदोलनाला विरोधकांची तीव्र धार. दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलन चिघळण्याच्या स्थितीत. नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी वांगचुक यांच्यासह कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी लावून धरली आहे. वांगचुक यांची प्रकृती खालावल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रकृतीची सरकारी डॉक्टरांनी नियमित तपासणी करावी असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयानं दिले होते. दरम्यान त्यांना शनिवारी उपोषण स्थळावरून उचलून रुग्णालयात नेण्यात आले. अनेक दिवस उपोषण केल्यामुळे वांगचुक यांना अशक्तपणा आणि शरीरात पाण्याच्या कमतरतेचा त्रास जाणवतोय. त्यांची प्रकृती आता सध्या स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितले. सोनम वांगचुक रुग्णालयात गेल्यामुळे हे आंदोलन आता थांबणार की काय अशी शंका निर्माण झाली असतानाच आंदोलकांनी या लढ्याला अधिक तीव्र केले. सामाजिक कार्यकर्ते अभिजित दिपके यांनी जंतर मंतरवरच बेमुदत उपोषणाला सुरुवात केली असून वांगचुक यांच्या अनुपस्थित देखील हे आंदोलन पूर्ण ताकदीनं सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी केलाय. सोनम सर को कहाँ लेकर गए हमें पता नहीं है, लेकिन आज जो भी हुआ है उससे एक चीज तो साफ हो गई, इस देश में डेमोक्रेसी नहीं है. नरेंद्र मोदी एक तानाशाह है. नरेंद्र मोदी एक तानाशाह और दिल्ली पुलिस उसकी गुंडागर्दी को आगे बढ़ाती है. ये देश के लिए नहीं है पुलिस, ये पुलिस सिटीजन्स के लिए नहीं है. नरेंद्र मोदी की तानाशाही का जवाब इस देश की जनता को देना होगा. मैं अपील करता हूँ देश भर के लोगों से, जो ये वीडियो देख रहे हैं, सारे लोग सोनम सर के सपोर्ट में आज शांतिपूर्ण प्रोटेस्ट करें. पूरे देश भर में अपने अपने डिस्ट्रिक्ट्स में अपने एरिया में शांतिपूर्ण प्रोटेस्ट करें. अब हम ये तानाशाही और बर्दाश्त नहीं कर सकते. या प्रकरणावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये राहुल गांधी म्हणाले, मोदी सरकारच्या मुख्य तत्वांमध्ये असत्य आणि हिंसा यांचा समावेश आहे. सोनम वांगचुकजी अहिंसक उपोषणावर असताना त्यांना जंतर मंतरवरून हटवणं चुकीचं आहे. पेपर लीक, शिक्षणाचा वाढता खर्च आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्या हे भारताच्या भविष्यासाठी गंभीर प्रश्न आहेत. कोणतीही शक्ती भारताच्या विद्यार्थ्यांना आणि आपल्यापैकी जे त्यांच्यावर प्रेम करतात आणि त्यांच्यावर विश्वास ठेवतात त्यांना हे मुद्दे उपस्थित करण्यापासून रोखू शकत नाही. दडपशाहीनं प्रश्न मिटणार नाहीत असं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केलंय. सोनम वांगचुक यांच्या रुग्णालयातील प्रवेशानंतर दिल्लीतील जंतर मंतरवरील राजकीय आणि सामाजिक वातावरण कमालीचं तापलंय. विरोधकांनी हा मुद्दा अधिक लावून धरला असून आंदोलकांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय. विरोधकांनी या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दर्शवलाय. सोनम वांगचुक हे उपोषण करत होते, त्यांना सरकारने उचलल, काय व्हायचं होईल, सलोख्याने प्रश्न सुटतात. मी अनेक उपोषणं केली, सलोखा कुठच्याही एवढे उपोषणं झाले, पण असं कधी वेळ आली नाही. म्हणून सलोख्याने प्रश्न सुटतात. देशातल्या तरुणांच्या भविष्यासाठी सोनम वांगचुक जे उपोषणाला बसले होते आणि ज्या पद्धतीने सरकार वागतंय, मी प्रभू रामचंद्राला हेच विचारलं की श्रीराम आहे काय झाले. ज्या भाजपनी तुझ्या नावाने मतं मागून सत्ता मिळवली त्या भाच्या अंगात श्रीरामाच्या ऐवजी सैतानाचा आत्मा घुसलाय की काय. मैं मोदी जी से कहना चाहता हूं कि ये बच्चे क्या मांग रहे हैं. ये हमारे देश के बच्चे हैं, इनके साथ इस तरह की बदसलूकी करना सही नहीं है. ये बच्चे यही तो मांग रहे हैं कि हमें अच्छी शिक्षा व्यवस्था चाहिए. ये बच्चे यही तो मांग रहे हैं कि पेपर लीक नहीं होने चाहिए. ये बच्चे यही तो मांग रहे हैं कि अच्छी परीक्षा व्यवस्था होनी चाहिए. उस पर ध्यान देने की बजाय सरकार का पूरा फोकस इस चीज पे है कि इनके आंदोलन को कैसे फेल किया जाए, इनके आंदोलन को कैसे डिस्क्रेडिट किया जाए, इनके आंदोलन को कैसे अपमानित किया जाए. हे धक्कादायक आहे खरं. अतिशय म्हणजे शांततेच्या पद्धतीने गेले अनेक दिवस सोनमजी जे आंदोलन करतायत आणि काय मागणी आहे ती काय स्वतःसाठी मागत नाही आहेत.
अशा मंत्र्यांना तुम्ही बदला, एवढीच मागणी आहे त्यांची. त्याच्यासाठी जर एखाद्या देशातला आंदोलन एक करत असेल एखादा नागरिक, तर सरकारने त्याला विचारूही नाही. तब्बल 21 दिवस त्या माणसाला उपोषण करायला भाग पाडून त्यांच्याकडे ढुंकूनही न बघता, चर्चा तर दूर की बात, एक व्यक्तीला पाठवलं देखील नाही. इतकं निर्दयी, निष्ठूर, दिशाहीन, त्यांना ज्यांना संवेदना नाही असं सरकार, कारण ते सज्जन माणसांचं सरकार नाही. आम्हाला कुणी अडवूच शकत नाही, आम्हाला कुणी प्रश्नच विचारायचे नाही. आम्ही वाटेल त्या पद्धतीने वागू शकतो आणि कुणी आंदोलक जरी असला तरी त्याचं आंदोलन मोडण्याची कुवत, ताकद आमच्यात आहे. हा सत्तेचा अहंकार, माज दाखवणारी आजची ही कृती आहे. 20 तारखेला होणारं जंतर मंतरवरचं जे देशव्यापी आंदोलन आहे, त्या आंदोलनाला दडपण्यासाठी घाबरलेल्या सरकारने, विशेषतः लोकशाही मूल्यांवर विश्वास नसणाऱ्या भाजपने केलेली ही अत्यंत भ्याड कृती आहे. नीट परीक्षेतील गोंधळामुळे 20 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्या. त्यासाठी हे आंदोलन होतं. सरकार यासाठी जबाबदार नाही का? कुणी उत्तरदायित्व घेत नाही. आपण कुठल्या देशात जगतोय असा संताप मनसे नेते अमित ठाकरे यांनी व्यक्त केलाय. दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला अमित यांनी भेट दिली. वांगचूक यांचं आंदोलन लोकशाहीसाठी खूप घातक आहे. एवढा मोठा माणूस जो वैज्ञानिक आहे, ज्यानं आपल्या विद्यार्थ्यांसाठी, सैन्यासाठी काम केलंय, त्यांच्याशी तुम्ही असं वागता. गेले 20 दिवस जे उपोषण करत होते, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हवाच. परंतु एक माणूस उपोषण करतोय, त्यांना येऊन तुम्हाला भेटताही येत नाही, कुठला संवादही करता येत नाही, अशी टीका मनसे नेते अमित ठाकरे यांनी केंद्र सरकारवर केली आहे. लँड झाल्या आम्हाला कळलं की त्यांची प्रकृती बिघडलीमुळे त्यांना हॉस्पिटलला न्यायला लागलं. पण जसं आम्हाला व्हिडिओज दिसायला लागले की 4-5 लोकं आली सिव्हिलमध्ये आणि त्यांनी सांगितलं की आम्ही डॉक्टर आहोत, चेकअप करायला आलो आहे. ते काहीतरी सफेद पडदा घेऊन आले, सगळ्या प्रोटेस्टच्या समोर तो पडदा ठेवला आणि त्यांना उचलून घेऊन गेले. त्याच्यामुळे हा आपल्या लोकशाहीसाठी खूप घातक दिवस आहे. वांगचूक यांनी उपोषणाच्या 20व्या दिवशी रात्री एक व्हिडिओ मेसेज जारी केलाय, ज्यामध्ये त्यांनी आपलं सुमारे 20% वजन कमी केल्याचं सांगितलंय. तसेच त्यांच्या स्नायूंवरही परिणाम झाल्याचं त्यांनी नमूद केलं होतं. या व्हिडिओद्वारे वांगचूक यांनी 20 जुलैला नियोजित असलेल्या चलो संसद या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन नागरिकांना केलंय. जर कांद्याच्या दरांबाबत सरकारला जबाबदार धरलं जाऊ शकतं, तर लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य आणि शिक्षण व्यवस्थेतील कथित अनियमितता यांबाबतही सरकारची जबाबदारी निश्चित केलीच पाहिजे. नीट परीक्षा वादाच्या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा त्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये केला आणि या मुद्द्यावर सरकारनं उत्तर दिलंच पाहिजे, असं वांगचूक ठामपणे म्हणाले. जब हम बहुत ही शांतिपूर्ण तरीके से मार्च निकालेंगे संसद तक और हम सब एक साथ चलेंगे और देश के लोकतंत्र के मंदिर में अपने फरियाद सुनाएंगे, अपनी प्रार्थना सुनाएंगे. आप सब चलेंगे हमारे साथ? वादा? तो फिर मैं किसी भी तरह 20 जुलाई तक जिंदा रहूंगा और नहीं आए और 20 जुलाई सफल नहीं रहा तो मैं भूत बन के आऊंगा. रुग्णालय प्रशासनाकडे वांगचूक यांच्या मेडिकल रिपोर्टची मागणी करूनही त्याची कॉपी दिली जात नसल्याचा आरोप गीतांजली अंगमो यांनी केली आहे. तसेच वांगचूक यांच्या आंदोलनावेळी त्यांची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनाही आता भेटू दिलं जात नसल्याचा आरोप केला जातोय. सफदरजंग रुग्णालय प्रशासन पारदर्शकता दाखवत नाही असा आरोप गीतांजली अंगमो यांनी केलाय. त्यामुळे वांगचूक यांना तातडीनं डिस्चार्ज द्या, त्यांना आम्ही दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जातो अशी मागणी गीतांजली अंगमो यांनी केली आहे. वो बिल्कुल ठीक हो जाएंगे और वो यात्रा के लिए रेडी होंगे और ये आंदोलन बाकी के बच्चों ने इंक्लूडिंग अभिजीत ने जारी रखा है और अगर सोनम ना भी ज्वाइन कर सके वो यात्रा को, तो मैं उनको रिप्रेजेंट करते हुए वो यात्रा को लीड करूंगी और वो होगा मंडे को जो प्लान है वो ऐसा नहीं है कि सोनम को अगर वहां से जबरदस्ती ले आए हैं तो वो रोक सकते हैं.
सोनम वांगचुक आणि या आंदोलनाशी संबंधित संघटनांची एक प्रमुख मागणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामाही होती. स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमितता आणि प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटनांमुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत झालाय. या आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून अभिजित दिपके आता जंतर मंतरवर बेमुदत उपोषणाला बसले असून त्यांनी मागण्या पूर्ण होईपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा इशारा दिलाय. सोनम वांगचुक यांच्या रुग्णालयातील प्रवेशानंतर दिल्लीतील जंतर मंतरवरील राजकीय आणि सामाजिक वातावरण कमालीचं तापलं असून या आंदोलनाला आता एक नवं आणि तीव्र वळण मिळालंय. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. अयोध्येमधील श्रीराम मंदिराच्या दानपेटीतील कथित चोरीच्या प्रकरणावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज नागपुरात रामरक्षा आंदोलन करत रामरक्षा पठण केलं आणि यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला उद्धव ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. पाहुयात या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट. रामरक्षा येते का विचारणाऱ्यांना ठाकरेंचं एका वाक्यात उत्तर. रामरक्षा म्हणणं तुमचं काम, रामरक्षा करणं आमचं. उद्धव ठाकरेंचं नागपुरातून फडणवीसांवर टीकास्त्र. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या दानपेटीतील कथित चोरीच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं नागपुरात रामरक्षा आंदोलन केलंय. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या आंदोलनात रामरक्षा पठण करण्यात आलं. यावेळी आदित्य ठाकरे, चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे यांच्यासह पक्षाचे अनेक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पुन्हा एकदा राम मंदिराच्या लढ्याला सुरुवात करतो आहोत. मंदिर लुटीचा विषय आम्ही जोपर्यंत धसास लागत नाही तोपर्यंत आम्ही सोडणार नाही. मुंबईमध्ये केले, नागपूरमध्ये केले, मी तर राज्यात सगळीकडे जाणार आणि बाहेरच्या राज्यात अगदी अयोध्येला आणि काशी विश्वनाथ त्याच्या सुद्धा दर्शनाला जाऊन मी महाआरती करेन. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंनी रामरक्षा वाचावी अशी टीका केली होती. त्याला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, रामरक्षा म्हणणं तुमचं काम असेल, पण रामरक्षा करणं आमचं काम आहे. आम्ही रामरक्षक आहोत. तसेच मनात भाव नसताना रामरक्षा म्हणण्याला अर्थ नाही असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधलाय. पण मुख्यमंत्र्यांनी आव्हान दिले उद्धव ठाकरेंनी रामरक्षा बोलून दाखवावी. मी आज त्यांना त्यांच्याच गावात येऊन सांगतोय की फडणवीसजी, रामरक्षा म्हणणं जरी तुमचं काम असलं तरी रामरक्षा करणं हे आमच्या राम भक्तांचं काम आहे. आम्ही रामरक्षक आहोत. मनामध्ये भाव नाही आणि रामरक्षा म्हणताय म्हणजे मनी नाही भाव आणि देवा मला पाव, हे आमचं हिंदुत्व नाहीये. याच भाषणात उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवरही जोरदार टीका केली. पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा उल्लेख करत त्यांनी त्यांच्या अटकेवर प्रश्न उपस्थित केलेत. तसेच दिपके या आंदोलकावर शाई फेकल्याच्या घटनेचाही उल्लेख करत भाजपवर मानवता हरवल्याचा आरोप केलाय. ज्या भाजपनं रामाच्या नावानं मतं मागितली त्या भाजपच्या अंगात सैतान घुसला आहे का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. सोनम वांगचुक जे उपोषणाला बसले होते त्यांची कशा पद्धतीने उचलबांगडी केली, काय जणू काय एखाद्या अतिरेक्याला पकडावं तसं पोलीस घुसले, चादरी बिदरी टाकल्या आणि उचलून घेऊन गेले. तो दिपके तिकडे बसलाय, त्याला पण मारहाण केली, त्याच्या अंगावर शाई फेकली. आणि ज्या पद्धतीने सरकार वागतंय, मी प्रभू रामचंद्राला हेच विचारलं की श्रीराम आहे काय झाले. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील कार्यक्रमात उद्धव ठाकरेंच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली. उद्धवजींना शेवटी जो राम का नहीं वो किसी काम का नहीं हे समजलं याचा आनंद आहे असं म्हणत त्यांनी त्यांचं स्वागत केलं. मात्र केवळ राजकीय कार्यक्रम न करता रामरक्षा वाचावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. पहिल्यांदा तर मला या गोष्टीचा आनंद आहे की उद्धवजींच्या शेवटी हे लक्षात आलं, जो राम का नहीं वो किसी काम का नहीं. त्यामुळे ते रामाकडे परत गेले, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. बाकी आता रामरक्षा म्हणणं चाललं असेल तर यावेळेस तरी थोडी बहुत का होईना रामरक्षा ते वाचतील आणि केवळ राजकीय कार्यक्रम करणार नाहीत अशा पद्धतीची अपेक्षा मी या ठिकाणी ठेवतो.
राम मंदिराच्या कथित दानपेटी चोरीच्या प्रकरणावरून सुरू झालेला वाद आता राजकीय आरोप प्रत्यारोपांपर्यंत पोहोचलाय. नागपुरातील रामरक्षा आंदोलन आणि त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या शाब्दिक चकमकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्ह आहेत. या घडामोडींवर आता सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. महिला आरक्षण कायदा आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करण्यासाठी आवश्यक संख्याबळ मिळवण्यासाठी भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणासाठी प्रस्ताव ठेवल्याची माहिती आहे. दोन्ही गट एकत्र आल्यास एनडीएमध्ये 2 केंद्रीय मंत्री पदांची ऑफर दिल्याची जोरदार चर्चा दिल्लीमध्ये सुरू आहे. शरद पवार गटानं विलिनीकरणाबाबतचे दावे पूर्णतः फेटाळून लावलेले असले तरी त्यांनी महिला आरक्षण कायदा आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक त्यांच्या अटी शर्थींच्या मुद्द्यावर पाठिंबा देण्याचे संकेत दिले. त्यामुळे भविष्यामध्ये महाराष्ट्रात राजकीय भूकंपाची शक्यता नाकारता येत नाही. एनडीए सोबत येण्यासाठी भाजपचा दोन्ही राष्ट्रवादींना प्रस्ताव. विलिनीकरणावर शरद पवार गटाचा ठाम नकार. विधेयकासाठी पाठिंबा देण्याचे शरद पवार गटाचे संकेत. महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा पुन्हा रंगली. लोकसभा आणि राज्यसभेत बहुमत अधिक भक्कम करण्यासाठी भाजपने आता नवी राजकीय रणनीती आखल्याचं वृत्त समोर आलंय. महिला आरक्षण कायदा आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करण्यासाठी आवश्यक संख्याबळ मिळवण्याच्या प्रयत्नात भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी पुन्हा एकत्र यावे आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा भाग व्हावे असा प्रस्ताव ठेवल्याची जोरदार चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या कोणत्या तरी एका गटाने एनडीएचा भाग होण्यापेक्षा दोन्ही गटांनी एकत्र येऊन सहभागी व्हावे या पर्यायाचा विचार करावा असे भाजपकडून सुचवले. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्यास तयार झाले तर सत्ता संतुलन राखण्यासाठी भाजपने केंद्रीय मंत्रिमंडळात 2 कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफर दिली आहे. यामध्ये सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही गटांना प्रत्येकी 1 कॅबिनेट मंत्रिपद देण्याचा प्रस्ताव आहे, अशी माहिती भाजपच्या दिल्लीतील राजकीय सूत्रांनी दिली आहे. एनडीएमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला स्वतंत्र पक्ष म्हणून कायम ठेवण्याची भाजपची भूमिका आहे. मित्र पक्षांनी भाजपामध्ये विलीन व्हावे या भूमिकेला केंद्रीय नेतृत्वाचा विरोध आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र पक्ष म्हणून अस्तित्वात राहिल्यास ब्राह्मणेतर आणि मराठा मतदारांमध्ये भाजप एनडीएला अधिक मजबूत आधार मिळू शकतो. तसेच मित्र पक्षांचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व कायम राहावे आणि ते कमकुवत होऊ नयेत या बाबतीतही भाजपचे केंद्रीय नेतृत्व सावध असल्याचं भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे. मात्र या फॉर्म्युल्यावर अद्याप एकमत झालेले नाही. सूत्रांच्या माहितीनुसार यावर प्राथमिक स्तरावर चर्चा झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत सत्ता संघर्षामुळे या फॉर्म्युल्याचा दोन्ही पक्ष कशा प्रकारे विचार करतात यावर पुढील गणित अवलंबून असणार आहेत. अजित पवार यांचे ज्येष्ठ पुत्र आणि राज्यसभा खासदार पार्थ पवार यांची भूमिका या चर्चेत महत्त्वाची मानली जाते. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे विलिनीकरण झाल्यास सुनेत्रा पवार यांच्याकडे महाराष्ट्र सरकारचे अर्थ खाते आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी द्यावी अशी पार्थ पवारांची इच्छा आहे. त्यामुळे या संपूर्ण राजकीय घडामोडीत पार्थ पवारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येण्यासंदर्भात केलेल्या पक्षीय चाचपणीत अनेकांचे समर्थन असले तरी काही नेत्यांनी या प्रस्तावावर नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीला सत्ता वाटपात योग्य स्थान मिळावे अशी भूमिका मांडल्याची माहिती आहे. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीने केंद्रीय मंत्रिपद, महाराष्ट्रातील अर्थ खाते आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा आग्रह धरला तर शरद पवारांची राष्ट्रवादी या मागणीला सहमती देण्याची शक्यता कमी आहे. त्यांच्या गटातील आमदार सत्तेत सहभागी होण्यासाठी द्विधा मनस्थितीत असले तरी अजित पवार गटासोबत गेल्यावर आपले महत्त्व कमी होईल, पक्षाची विचारधारा संपुष्टात येईल अशी भीती शरद पवार यांच्या पक्षाकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे सत्ता वाटपाच्या वाटाघाटीत अडथळे येऊ शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्रितपणे एनडीएमध्ये सामील झाले तर मोदी सरकारचं संसदेतील संख्याबळ 2/3 बहुमताच्या जवळ पोहोचू शकतं. संविधान दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी हे बहुमत आवश्यक असतं.
महिला आरक्षण कायद्याची अंमलबजावणी आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करून घेण्यासाठी सरकारने कंबर कसली. मात्र एप्रिलमध्ये झालेल्या लोकसभेच्या विशेष अधिवेशनात सरकारचे घटनादुरुस्तीचे विधेयक पुरेशी मतं मिळवण्यात अयशस्वी ठरले होते. आता ते पावसाळी अधिवेशनात भाजपला मंजूर करून घ्यायचे. त्याच्या रणनीतीवर भाजपचे नेते काम करतायत. सध्या शरद पवार गट हा विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीचा एक मजबूत आधारस्तंभ आहे. जर संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच एनडीए सोबत गेला तर राष्ट्रीय पातळीवर आणि विशेषतः महाराष्ट्रात विरोधी पक्षांची आघाडी कमकुवत होईल. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेना गटाला महाराष्ट्रात नव्या रणनीतीचा विचार करावा लागेल. शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात अनुभवी नेते आहेत. जर त्यांनी आणि अजित पवार यांच्या पक्षांनी व्यावहारिक तडजोड म्हणून हा निर्णय घेतला तर महाराष्ट्रातील मराठा आणि ग्रामीण मतपेढीवर पुन्हा एकदा राष्ट्रवादीची पकड मजबूत होऊ शकते, ज्याचा फायदा अंतिमतः एनडीए आघाडीलाच होईल. केंद्रातील विशेष बहुमताची गरज आणि महाराष्ट्रातील आगामी राजकीय आव्हाने पाहता हे विलिनीकरण झाल्यास राज्यातील महाविकास आघाडी बॅकफूटवर जाऊ शकते आणि एनडीएची स्थिती अधिक भक्कम होणार आहे. शरद पवार थेट भाजपसोबत जाण्यापेक्षा पक्षाचे विलिनीकरण करून एका व्यावहारिक कराराअंतर्गत एनडीए आघाडीला बाहेरून किंवा थेट पाठिंबा देण्याच्या पर्यायावर प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू आहे. मात्र अंतर्गत सत्ता संघर्ष, राष्ट्रीय अध्यक्षपद आणि विचारसरणीच्या मुद्द्यांमुळे अद्याप या फॉर्म्युल्यावर एकमत झालेलं नाही. येत्या काही दिवसात शरद पवार यावर काय अधिकृत भूमिका मांडतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. मंडणगड नगरपंचायतीसाठी मंजूर झालेल्या जवळपास 42 कोटी रुपयांच्या नळपाणी योजनेवरून आता श्रेयवाद रंगू लागलाय. सदर नळपाणी योजना आपणच पूर्णत्वास नेल्याचा दावा योगेश कदम आणि खासदार सुनील तटकरे यांच्यात शाब्दिक द्वंद्व रंगलेला आहे. रायगड जिल्ह्यात या आधी पालकमंत्री पदावरून वाद रंगलेला होता. आता महायुतीमधल्या नेत्यांमधील बेबनाव या निमित्तानं पुढे आला होता. आता नव्यानं नळपाणी योजनेवरून नवा वाद रंगलाय. मंडणगडच्या नळपाणी योजनेवरून श्रेयवादाची लढाई. योगेश कदम आणि सुनील तटकरे यांच्यात शाब्दिक वाद. मंडणगडच्या नळपाणी योजनेवरून राजकीय संघर्ष तीव्र. मंडणगडच्या 42 कोटींच्या नळपाणी योजनेवरून आता श्रेयाचं राजकारण चांगलंच तापलंय. स्थानिक आमदार आणि मंत्री योगेश कदम यांच्या सोशल मीडिया पोस्टपासून याची सुरुवात झाली. दिलेला शब्द पूर्ण केला असा दावा करत कदम यांनी या योजनेचं श्रेय घेतलं. त्यानंतर खासदार सुनील तटकरे यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन या योजनेसाठी सातत्यानं मीच पाठपुरावा केला असा प्रतिदावा केलाय. आणि आता पुन्हा योगेश कदम यांनी पलटवार केलाय. पाठपुरावा केला असेल तर पुरावे द्या. मंत्रालयात फाईल कुठे आहे हे तरी खासदारांना माहिती आहे का असा थेट सवाल योगेश कदम यांनी उपस्थित केलाय. मंडणगडच्या नळपाणी योजनेवरून आता राजकीय संघर्ष अधिकच तीव्र झालाय. स्थानिक आमदार योगेश कदम यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य सरकारचे आभार मानत निवडणुकीत जनतेला दिलेला शब्द पूर्ण केल्याचा दावा केलाय. योगेश कदम यांच्या या पोस्टनंतर राजकीय वातावरण तापलंय. रायगड, रत्नागिरीचे खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत या दाव्यावर प्रतिक्रिया देत वेगळाच दावा केलाय. खासदारांच्या या वक्तव्यानंतर श्रेयाच्या राजकारणाला नवं वळण मिळालंय. अगदी डीपीआर म्हणजे अंदाजपत्रक तयार करण्यापासून तांत्रिक मान्यता मिळेपर्यंत, जलसंपदा विभागाची नार्क दाखला मिळेपर्यंत, जागा प्राप्त करण्यासाठी सतत मला ज्या ठिकाणी प्रयत्न करायला लागले त्यावेळेला मी केले. आणि अमृत 2 अंतर्गत जी भारत सरकारच्या मार्फत ही योजना राबवली जाते, भारत सरकारचा हिस्सा आणि राज्य सरकारचा आहे, त्याच्यामध्ये आज आम्ही त्याच्यामध्ये मान्यता मिळवलेली आहे. त्यामुळे इतर कोणी काय श्रेय घेत असेल तर माझा त्याच्यावरती आक्षेप नाही, जनतेला माहिती आहे. खासदारांच्या या दाव्यानंतर योगेश कदम यांनीही जोरदार पलटवार केलाय. कदम म्हणालेत की खासदारांनी पाठपुरावा केला असेल तो नेमका कधी आणि कसा केला याची माहिती जनतेसमोर ठेवावी. इतक्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी पुढे टीका करत या योजनेबाबत खासदारांना कोणतीही माहिती नाही, मंत्रालयात या नळपाणी योजनेची फाईल नेमकी कुठे आहे हेही त्यांना माहीत नसावं असं म्हणत खासदार सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधलाय. कदाचित खासदार महोदयांना माहिती नाहीये, नळपाणी योजना मंजूर झालेली आहे, परंतु त्याचं योजनेकरिता आरोग्य विभागाच्या एका जागेचा प्रस्ताव हा शासनाकडे प्रलंबित आहे.
आणि जोपर्यंत तो प्रस्ताव मंजूर होत नाही तोपर्यंत योजना ही कार्यरत किंवा ह्याचं योजनेचं काम चालू होऊ शकणार नाहीये. ही त्यांना कळायची माहिती पण नाहीये, कारण ते पाठपुरावाच करत नाहीयेत. मंत्रालयामध्ये फाईल सध्या ती कुठे आहे हे पण त्यांना मला माहिती नसावं. एकीकडे दिलेला शब्द पूर्ण केला असा योगेश कदम यांचा दावा आणि दुसरीकडे या योजनेसाठी आम्हीच पाठपुरावा केला असा खासदार सुनील तटकरे यांचा प्रतिदावा. मंडणगडच्या पाणी योजनेवरून श्रेयवादाचं राजकारण आता थेट आरोप प्रत्यारोपांच्या टप्प्यावर पोहोचले. या राजकीय संघर्षाचा पुढचा अंक काय असेल हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. आता या योजनेमध्ये दावे प्रतिदावे, आरोप प्रत्यारोप आणि प्रतिआरोपांना सुरुवात झालेली आहे. मंडणगड वासियांसाठी महत्त्वाची असणाऱ्या या नळपाणी योजनेतून नळातून पाणी येण्याआधीच श्रेयवाद ओसांडून वाहून चालल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्की यामध्ये श्रेय कोणाचं असा सवाल आता मंडणगडवासीय विचारू लागले आहेत. लोकशाही मराठीसाठी सागर कदम, मंडणगड, रत्नागिरी. भारताच्या अंतराळ क्षेत्रासाठी शनिवारचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणारा ठरणार आहे. हैदराबादच्या स्कायरूट एरोस्पेस कंपनीनं श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून भारताचं पहिलं खासगी ऑर्बिटल क्लास रॉकेट विक्रम 1चं यशस्वी प्रक्षेपण केलंय. भारताची अंतराळात ऐतिहासिक झेप. स्कायरूटच्या विक्रम 1नं रचला इतिहास. देशातील पहिल्या खासगी कंपनीकडून उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण. 5, 4, 3, 2, 1, 0. And we have liftoff of Vikram 1, India's first private orbital. भारताच्या अंतराळ क्षेत्रासाठी दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला गेलाय. या ऐतिहासिक मोहिमेला मिशन आगमन असं नाव देण्यात आलंय. शनिवारी दुपारी 12:05 रॉकेटनं अवकाशात झेप घेतली. प्रक्षेपणाच्या अवघ्या 17 मिनिटात रॉकेटनं आपली उद्दिष्ट पूर्ण करत सर्व उपग्रह यशस्वीरित्या त्यांच्या कक्षेत प्रस्थापित केले. हैदराबाद स्थित स्कायरूट एरोस्पेस या खासगी कंपनीनं आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून भारताचं पहिलं पूर्णपणे खासगीरित्या विकसित केलेलं ऑर्बिटल क्लास रॉकेट विक्रम 1 यशस्वीरित्या प्रक्षेपित केलंय. या ऐतिहासिक कामगिरीसह अमेरिका आणि चीन नंतर आता खासगी ऑर्बिटल प्रक्षेपण क्षमता असणारा भारत हा जगातील तिसरा देश बनलाय. रॉकेट लॉन्चिंगच्या या ऐतिहासिक टप्प्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैज्ञानिक आणि संबंधित खासगी कंपनीचं विशेष कौतुक केलंय. हा क्षण भारताच्या अंतराळ प्रवासातील एक नवीन ऐतिहासिक सीमा असल्याचं त्यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे या रॉकेटच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींचा हस्तलिखित वंदे मातरम संदेश असलेली एक विशेष पत्रिका देखील अंतराळातील कक्षेत पाठवण्यात आली आहे. विक्रम 1 रॉकेट 7 मजली उंच असून त्याची संपूर्ण रचना ऑल कार्बन कॉम्पोजिट संरचनेनं बनलेली आहे. यामध्ये इनहाऊस विकसित केलेले सॉलिड इंधन बूस्टर्स आणि आधुनिक 3D प्रिंटेड लिक्विड इंजिनचा वापर केलाय. विक्रम 1 रॉकेट लो अर्थ ऑर्बिटमध्ये 350 किलोग्रॅम पर्यंतचं वजन वाहून नेण्यास सक्षम आहे. या रॉकेटवर भारताचं महान शास्त्रज्ञ डॉक्टर विक्रम साराभाई, डॉक्टर CV रमण आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची सूक्ष्म शिल्पे कोरली आहेत. या मोहिमेत सुमारे 450 किलोमीटर उंचीवर पृथ्वीच्या कक्षेत अनेक महत्त्वाचे उपग्रह सोडण्यात आलेत. स्कोप स्कायरूटचा स्वतःचा उड्डाण डेटा गोळा करणारा उपग्रह, सोलारस S3 हा ग्रह स्पेस या भारतीय कंपनीचा नॅनो सॅटेलाइट, एम्ब्रेस कॉस्मोस ऑफ स्पेस कंपनीचा रोबोटिक आर्म असलेला उपग्रह. हा उपग्रह अवकाशातील कचरा साफ करण्याच्या मोहिमेचा भाग आहे. तर DCU-BED कंपनीचे तंत्रज्ञान पेलोड आणि कॉस्मोस डायमंडची कॉस्मिक ब्लू ही कलाकृती ही अवकाशात पाठवण्यात आली आहे. Skyroot, the star of the day. And today's successful launch is a reiteration of India's entry as a global player in the highly competitive arena of space economy. And now, ladies and gentlemen, for India, sky is no longer the limit.
May India rise higher and higher. मिशन आगमन अंतर्गत हे रॉकेट अनेक व्यावसायिक आणि तांत्रिक पेलोड्स घेऊन गेलंय। यामध्ये प्रामुख्यानं उपग्रह तंत्रज्ञान चाचणीची आधुनिक उपकरणं आहेत। या व्यतिरिक्त अंतराळात एक लॅब ग्रोन डायमंड लोटस, अर्थातच सोने आणि हिऱ्याची कलाकृती आणि जगभरातील हजारो लोकांच्या स्वाक्षऱ्या आणि संदेश नेण्यात आलेत। या रॉकेटच्या निर्मितीमध्ये अहोरात्र योगदान देणाऱ्या सर्व इंजिनियर्स आणि तंत्रज्ञांचा आदर करण्यासाठी रॉकेटच्या भागांवर त्यांच्या स्वाक्षऱ्या देखील कोरण्यात आल्यात। स्कायरूट एरोस्पेस ही पहिली युनिकॉर्न कंपनी ठरली आहे। यापूर्वी त्यांनी विक्रम एस या सब ऑर्टिकल रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण केलं होतं। आता थेट उपग्रह कक्षेत पोहोचवणाऱ्या विक्रम-1 च्या यशामुळे भारतानं जागतिक दबदबा निर्माण केलाय। यामुळे इस्रोचा लहान उपग्रह सोडण्याचा ताण कमी होणार असून जागतिक व्यावसायिक अंतराळ बाजारात भारताचा वाटा मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे। लॉन्चिंग सक्सेसफुल झालेलं आहे। आता पुढचं कार्य म्हणजे ही एक टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन आहे। हे एक वेगळ्या प्रकारचं युवा सायंटिस्ट व इंजिनियर्सने बनवलेलं हे रॉकेट आहे विक्रम-1, नेम्ड आफ्टर डॉक्टर विक्रम साराभाई। आणि प्रायव्हेट सेक्टरसाठी दरवाजे उघडलेलेच आहेत आणि इस्रोला ते असिस्ट करतील। इस्रोमध्ये ज्या गोष्टी होतात म्हणजे PSLV GSLV असे रॉकेट्स बनवतात, तर हा एक वेगळ्या प्रकारचं हे रॉकेट आहे। विक्रम-1च्या यशस्वी उड्डाणामुळे भारताच्या अंतराळ क्षेत्रातील कामगिरीला एक नवी दिशा मिळाली आहे। भारताने गेल्या काही वर्षात अंतराळ तंत्रज्ञानात केलेली प्रगती जागतिक स्तरावर कौतुकास्पद ठरली आहे। इस्रोची भक्कम पायाभरणी, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं कमी खर्चात चंद्रयान-3 आणि आदित्य L1 सारख्या जागतिक मोहिमा यशस्वी करून भारताला पहिल्या फळीतील अंतराळ महासत्ता बनवलंय। भारत सरकारनं घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांमुळे अंतराळ क्षेत्रात 100% थेट परदेशी गुंतवणुकीला परवानगी मिळाली आहे। यामुळे स्कायरूट आणि अग्निकुल सारख्या अनेक अंतराळ स्टार्टअप्सना बळ मिळाले। इस्रोचे SSLV आणि PSLV हे रॉकेट तंत्रज्ञान आता भारतीय उद्योगांसोबत शेअर केले जात आहे। यामुळे भारताला जागतिक पातळीवर सॅटेलाइट लॉन्चिंगचं सर्वात मोठं आणि स्वस्त केंद्र बनण्यास मदत होते। ही मोहीम केवळ एक सुरुवात असून यामुळे भविष्यात व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपणाचा वेग प्रचंड वाढणार आहे। भारताची ही कामगिरी अंतराळ क्षेत्रातील स्वावलंबनाचे आणि जागतिक वर्चस्वाचे प्रतीक ठरली आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। सध्या पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण 20% केल्यामुळे वाहन चालकांच्या अडचणींमध्ये मोठी भर पडलेली आहे। कोल्हापूर शहरातील गॅरेजमध्ये रोज येणाऱ्या 100 गाड्यांपैकी सरासरी 30 ते 40 गाड्या केवळ या इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे दुरुस्तीसाठी येत असल्याचं वास्तव समोर आलं। सरकारच्या या निर्णयामुळे वाहन चालकांना आता मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचं वाहन चालकांचं म्हणणं आहे। सरकारनं हे दावे फेटाळून लावले असल्यानं याबाबत आता संभ्रमाचं वातावरण अधिक आहे। इथेनॉलचं प्रमाण 20% केल्यानं वाहनं नादुरुस्त झाल्याचा दावा। या निर्णयामुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याचा दावा। वाहनं नादुरुस्त होत असल्याचे दावे सरकारनं फेटाळले। केंद्र सरकारनं इंधनाची बचत करण्याकरता इथेनॉल पेट्रोलमध्ये 20% बंधनकारक केलं खरं, पण यामुळे एका नव्या चर्चेला तोंड फुटलंय। या नव्या इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे गाड्यांच्या इंजिनमध्ये गंभीर बिघाड होतोय। कोल्हापूर शहराचा विचार केला तर गॅरेजमध्ये येणाऱ्या 20 गाड्यांपैकी किमान 4 ते 5 गाड्या या केवळ इथेनॉलमुळे इंजिन खराब झालेल्या दावा आहे। दुचाकी आणि 4 चाकी वाहनधारकांना याचा मोठा फटका बसतोय। 1 लिटर इथेनॉलमध्ये 20% असलं तर 20%चं ऑलरेडी बाष्पीभवन होऊन बाकीच्या पेट्रोलचा बी ते पाण्यात रूपांतर करतं, त्यामुळे ते चोकअप होतं आणि ही घाण होते ना तयार, ही घाण आणि कार्बोरेटरवर चोकअप होतं की ज्या कार्बोरेटर आणि ह्याच्या ओरिंग ते खराब होतात तेव्हाही, आणि त्यातनं गॅस बाहेर येतो आणि त्यामुळे प्रॉब्लेम येतो गाडीचा। आपल्याला टाकीचे निम्मे भाग तरी हे करायला लागणार आहे, पेट्रोल भरायला लागणार आहे, का तर बाष्पीभवन होऊन परत वाफेचं रूपांतर परत पाण्यात तयार होणार आहे। त्यासाठी टाकी झाकून ठेवणे, टाकीवर कव्हर करणे, या गोष्टी करणं गरजेचंच आहे। पेट्रोलचे भाव आधीच गगनाला भिडले, त्यातच आता नवीन पेट्रोल टाकल्यामुळे
गाडी सारखी बंद पडतीये, मायलेज पूर्णपणे कमी झालाय, गॅरेजचा खर्च वेगळाच वाढलाय. शासनानं याबद्दल विचार करण्याची मागणी वाहन चालक करताय. केंद्र शासनानं इथेनॉलचा वापर सुरू करण्यापूर्वी कंपन्या जे प्रोडक्शन करणाऱ्या आहेत, टू व्हीलर कंपन्या, त्यांना कन्सेंट करून त्यांना अगोदर सूचना देऊन की बाबा आम्ही असा असा वापर करणार आहे, इथेनॉलचा वापर करतोय आम्ही, तर त्या दृष्टीनं तुम्ही येणाऱ्या प्रोडक्शनमध्ये आवश्यक ते बदल करा. गाडी याच्या आधी कधी बंद जास्त पडत नव्हती, पण E20 पेट्रोल सुरू झाल्यापासून गाडी मध्ये मध्ये बंद पडते, सारखे प्रॉब्लेम यायला लागलेत. ॲव्हरेज गाडीला पडणं झालंय, पेट्रोल टाकलं तरी सारखं पेट्रोल टाकायला लागते, त्यामुळे हा प्रॉब्लेम जाणवतोय. गाडी मध्ये मध्ये बंद पडते. इकडे मिस्त्रींच्यावर आणल्यावर मिस्त्रीने करून दिली दुरुस्त. इथेनॉलमुळे होत असेल, पूर्वी कधी होत नव्हतं, पण आता 2-3 महिने झालं चालू आहे सारखा प्रॉब्लेम. त्यामुळं आणि दर आता पेट्रोलचे वाढत आहेत. दर पेट्रोल इथेनॉल मिक्स करायच्या अगोदरही तेच पेट्रोल दर होते आणि इथेनॉल मिक्स केलं तरी तेच दर आहे. लोकांनी करायचं काय? सारखं मिस्त्रीकडे आणून परवडायचं कसं? E20 पेक्षा स्पीडचं पेट्रोल टाका म्हणलं तर त्याच्यामध्ये पण इथेनॉल मिक्स पेट्रोल यायला लागले. ते जुन्या गाड्यासनी चालना झाली, त्यामुळे नवीन गाड्यासनी तर काय प्रॉब्लेम आलाय की तिची जी थ्रोटल बॉडी असते त्याच्यामध्ये कार्बन साठालाय, परत फिल्टर चोकअप व्हायलाय, असे प्रॉब्लेम आले. त्यामुळे कस्टमर संग आमचा वादविवाद होतोय, तर ते कस्टमरला समजत नाही. त्यासाठी पेट्रोलसाठी चॉईस ठेवली पाहिजे, कारण इथेनॉल वेगळं आणि प्युअर पेट्रोल वेगळं ठेवलं पाहिजे. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे प्रदूषण कमी होत असल्याचा दावा केला जात असला तरी सध्या तरी हे पेट्रोल सामान्य वाहन चालकांच्या खिशाला मोठा झटका देत आहे. आता यावर सरकार किंवा वाहन कंपन्या काही तोडगा काढणार का? सरकारनं याबद्दल जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. सुनील काटकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर. संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या 391हून अधिक वर्ग खोल्या गळक्या आणि धोकादायक अवस्थेत असताना निधीअभावी दुरुस्ती रखडल्याचं सांगितलं जात असतानाच गेल्या 4 वर्षात अधिकाऱ्यांच्या शासकीय बंगल्यावर दुरुस्ती आणि देखभालीसाठी तब्बल 1.20 कोटी रुपयांचा खर्च झाल्याची माहिती समोर आली. मुलांच्या भवितव्याला किती महत्त्व दिलं जात आहे हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित करावासा वाटतो. विद्यार्थ्यांचं शिक्षण गळक्या वर्ग खोल्यांमध्ये, सीईओंच्या बंगल्यावर मात्र 1.25 कोटींचा खर्च. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं शिक्षण धोकादायक. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या वर्गखोल्या गळतायत, मात्र गेल्या 4 वर्षात सीईओंच्या शासकीय निवासस्थानावर विविध दुरुस्तीची कोट्यावधींची 13 कामं करण्यात आली आहेत. मार्बलसाठी सुमारे 7 लाख, सॅनिटरी फिटिंगसाठी 9 लाख आणि विद्युतीकरणासाठी जवळपास 40 लाख रुपये खर्च करण्यात आले. ही माहिती जिल्हा परिषद सदस्या साधना रवींद्र कुलकर्णी यांनी मागवलेल्या माहितीतून समोर आली आहे. अनेक कामं प्रत्यक्षात झाली नसल्याचा आरोप सुद्धा करण्यात आलाय. माननीय जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा जो काही बंगला आहे त्या बंगल्याला काही रिपेअर किंवा बाकी काही इलेक्ट्रॉनिक कामं वगैरे या सर्व कामाला ज्या काही प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या आहेत, तर त्या मान्यता आम्ही पदाधिकारी या ठिकाणी निवडून येण्याच्या पूर्वी दिलेल्या आहेत. परंतु तरी पण आज रोजी आम्ही या ठिकाणी कार्यरत असल्यामुळं कोणत्या ठिकाणी काही चुकीचे पेमेंट काढले गेले किंवा चुकीचं काम केलं गेलं का याची निश्चितपणे चौकशी करून या ठिकाणी जे दोषी असतील त्यांच्यावर या ठिकाणी कारवाई करण्यात येईल. सर्व कामांसाठी जिल्हा परिषदेच्या उपकर निधीचा वापर करण्यात आल्याचं समोर आलंय. नियमानुसार अशा निधीच्या वापरासाठी सर्वसाधारण सभेची मंजुरी किंवा अर्थसंकल्पात स्पष्ट तरतूद आवश्यक असते. तरतुदीपेक्षा जास्त खर्च झाल्यास सुधारित मंजुरी घेणं बंधनकारक असतं. मात्र या प्रक्रियेचं पालन झालं का याबाबत प्रश्न उपस्थित होत असून सामान्य जनतेच्या निधीचा वापर राजेशाही खर्चासाठी केल्याची टीका होतीये. मी माननीय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि बांधकाम विभागाच्या सोबत चर्चा करणार आहोत, क्योंकि चौकशी आत्ता संपलेली आहे. तो मी पण थोडासा बिझी होते, त्यामुळे मी एकदा
पुढच्या आठवडा एक दिन इसका सोबत एक चर्चा करणार आहोत आणि नंतर पुढील कारवाई जो भी इसका फाइंडिंग्स आहे हा फाइंडिंग्सच्या वरती बाकी पुढील कारवाई करते. बहुतांश कामे कागदोपत्री झाल्याचा संशय व्यक्त केलाय. निविदा, बिल, कंत्राटदारांच्या स्वाक्षऱ्या, महसूल तिकीट आणि तारखांमध्ये अनियमितता असल्याचा दावा त्यांनी केलाय. यापूर्वी सुद्धा 25 लाखांच्या विद्युतीकरण आणि दुरुस्तीची कामं न करता बिल काढल्याचा आरोप करण्यात आला होता आणि या सर्व प्रकरणाची स्वतंत्र तांत्रिक समिती किंवा बाहेरील अभियांत्रिकी अधिकाऱ्यांकडून चौकशी करून दोषींवर कारवाई आणि निधी वसूल करण्याची मागणी करण्यात आली आहे. कोट्यवधी रुपये सीईओच्या बंगल्यासाठी वापरले जात आहेत, त्याला डागडुजी करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. यामुळे जिल्हा परिषदेच्या सदस्यांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय. गोरगरीब लेकरांच्या शिक्षणासाठी पैसे खर्च करायला हवेत का अधिकाऱ्यांच्या बंगल्याच्या डागडुजीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करायला हवेत असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. कोल्हापूर जिल्ह्यामधील कागल तालुक्यातील नानीबाई चिखली इथे महावितरणनं महिनाभरापूर्वी बसवलेल्या स्मार्ट मीटरनं अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये मीटर पूर्णपणे जळून खाक झालेलं असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही आणि या प्रकारामुळे स्मार्ट मीटरच्या सुरक्षिततेबाबत नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. दरम्यान ही राज्यातील पहिलीच घटना असल्याचा दावा स्थानिकांकडून केला जातोय. कोल्हापूरमध्ये स्मार्ट मीटरला आग लागल्यानं खळबळ. स्मार्ट मीटरला आग लागल्याची राज्यातली पहिलीच घटना. स्मार्ट मीटरच्या सुरक्षेबद्दल नागरिकांमध्ये भीती. राज्यभर स्मार्ट मीटरला विरोध होत असताना कोल्हापूर रिजनमध्ये महावितरणाकडून 12.5 लाख नागरिकांकडे स्मार्ट मीटर बसवण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यातील नानीबाई चिखली इथला रहिवाशी रवींद्र चिमगावकर यांच्या घरी महिनाभरापूर्वी बसवलेल्या स्मार्ट मीटरनं अचानक पेट घेतला. महिनाभरापूर्वी महावितरणाच्या मुरगुड शाखेकडून हे मीटर बसवण्यात आलं होतं. काही क्षणातच ते मीटर पूर्णपणे जळून खाक झालं. घटनेची माहिती मिळताच महावितरणाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. परिस्थिती नियंत्रणात आणली. राज्यभर स्मार्ट मीटर बसवण्याच्या मोहिमेला अनेक ठिकाणी विरोध होतोय. ही घटना समोर आल्यानं नागरिकांनी स्मार्ट मीटरच्या सुरक्षेवर सवाल उपस्थित केले. वाढीव वीज पुरवठा खंडित होण्याची भीती आणि आता मीटरला आग या घटनेमुळे गावातून स्मार्ट मीटर हटवण्याच्या मागणीनं जोर धरलाय. चिखली ग्रामपंचायतीच्या वतीनं बरेच वेळात महावितरणशी संपर्क साधून याला विरोध केला होता. आम्ही पत्रव्यवहार सुद्धा करून याला विरोध केलेला होता. तरीसुद्धा महावितरणने ग्रामपंचायतीशी आणि कोणत्याही ग्राहकाला सूचना न देता हे स्मार्ट मीटर बसवण्यात आलेले आहे. याला पूर्णपणे चिखली गावचा व ग्रामपंचायतीचा विरोध आहे आणि इथून पुढे पण राहील. महावितरणानं दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार हा प्रकार तांत्रिक बिघाडामुळे घडला असण्याची शक्यता आहे. संबंधित स्मार्ट मीटर तपासणी करता चाचणी विभागाकडे पाठवण्यात आलाय. ग्राहकांच्या घरी तात्काळ नवीन स्मार्ट मीटर बसवून वीज पुरवठा सुरळीत करण्यात आलाय. तपासणी अहवालानंतर आगीचं कारण स्पष्ट होईल असं महावितरणाचं म्हणणं आहे. एका स्मार्ट मीटरला जळण्याची घटना घडलेली आहे. त्याच्याबद्दल इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. आपण ते मीटर ताबडतोब बदललं आणि जे जळालेलं मीटर आहे ते आता आपण प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले. त्याच्याबद्दलचा रिपोर्ट त्यांचा येईल. पण स्मार्ट मीटर संपूर्णपणे सुरक्षित आहे आणि कुठल्याच प्रकारे नागरिकांनी त्याच्याबद्दल काही भीती बाळगण्याचं कारण नाही. स्मार्ट मीटर याबद्दल राज्यात साशंकता निर्माण आहे. स्मार्ट मीटरची कंत्राटं देण्यात आली आहेत. भविष्यात प्रीपेड मीटर केली जाणार असल्याचं म्हटलं जात आहे असं आमदार सतेज पाटील यांचं म्हणणं आहे. ज्या कंपन्यांनी इलेक्ट्रॉल बॉन्ड्स भाजपचे घेतले त्यांना हे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेले आहे. स्मार्ट मीटर म्हणजे प्रीपेड मीटरच हे उद्या होणार आहे. पैसे भरा आणि मगच लाईट घ्या अशी साधारणपणे शासनाचं धोरण आहे आणि म्हणून त्याला विरोध कायम आहे. मुख्यमंत्र्यांनी ऑन द हाऊस सांगितलं होतं याची सक्ती करणार नाही.
परंतु दुर्दैवानं आता सक्ती केली जाते हे वास्तव. स्मार्ट मीटरला आग लागल्याची घटना ही तांत्रिक बाब असल्याचं स्पष्टीकरण महावितरणानं दिलं असलं तरी देखील सर्वसामान्य ग्राहकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे स्मार्ट मीटर आता सुरक्षित आहे का हा सवाल सामान्य ग्राहकांमधून उपस्थित होतोय. सतेज चौंदकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर. सोलापूर महानगरपालिकेनं मॉन्सून पूर्व केलेल्या नालेसफाईच्या कामावरून मोठा वाद निर्माण झाला. बरं, विशेष म्हणजे हा आरोप विरोधकांकडून नव्हे तर महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे नगरसेवक अनंत जाधव यांनीच केलेला आहे. नालेसफाईच्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत संबंधित मक्तेदाराच्या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. सोलापूर महानगरपालिकेत नाले सफाईवरून नवा वाद. भाजप नगरसेवकांचा नाले सफाई भ्रष्टाचाराचा आरोप. प्रत्यक्ष काम न करता कोट्यवधींची बिलं सादर केल्याचा दावा. सोलापूर शहरातील विविध झोनमध्ये नाले सफाईचं काम प्रत्यक्षात न करता केवळ कागदोपत्री पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आले. संबंधित मक्तेदारानं कोट्यवधी रुपयांची बिलं महानगरपालिकेकडे सादर केली असून नाले सफाईसाठी मशीन 10 ते 12 तास चालवल्याचा दावा केलाय. मात्र प्रत्यक्षात कोणतीही मशीन सुरू नसल्याचं तसेच त्या संदर्भातील व्हिडिओ पुरावेही उपलब्ध असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच जनतेच्या पैशांचा अपव्यय करणाऱ्या संबंधित मक्तेदारावरही योग्य ती कारवाई व्हावी अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. अधिकाऱ्याशी संगनमत केल्याशिवाय इतका मोठा भ्रष्टाचार होणं शक्य नाही. जे कोणी संबंधित अधिकारी आहेत, जितकी महानगरपालिकेची आर्थिक अपार झाला, अपार, मी तर ह्याला अपार म्हणणार आहे आणि माझी आयुक्तांना मागणी असणार आहे, ज्या अधिकारी, कर्मचारी, मक्तेदार यांनी संगनमताने सोलापूरच्या जनतेने भरलेल्या कर रुपाने जो पैसा भरलाय त्याची केलेली ही फसवणूक आहे. नाले सफाईच्या आरोपांनंतर महानगरपालिका प्रशासनानं देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबसे यांनी नाले सफाईच्या कामासंदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश दिले. निविदा आणि नियंत्रण समितीमार्फत संबंधित कामांची सादर करण्यात आलेल्या बिलांची तसेच प्रत्यक्ष झालेल्या कामाची पडताळणी करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तथा निविदा आणि नियंत्रण समितीच्या प्रमुख मीना पवार यांनी सांगितलंय, प्राप्त तक्रारींची सर्वकष चौकशी केली जाईल. संबंधित कागदपत्र, बिले आणि प्रत्यक्ष कामाची तपासणी करून अहवाल तयार केला जाईल. चौकशीत जे निष्कर्ष समोर येतील त्यानुसार पुढील प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे. संनियंत्रण जी समिती आहे, निविदा आणि संनियंत्रण समिती यांच्या मार्फत पूर्णपणे तपासणी झाल्यानंतरच, बिलाची तपासणी झाल्यानंतरच आणि चौकशी झाल्यानंतरच त्यांचं पुढचं बिल हे तपासूनच अदा केलं जाणार आहे. त्यासाठी माननीय ओंबसे साहेबांचे आदेश प्राप्त आहेत. संनियंत्रण समिती हा लवकरच जी बिलांची तपासणी आहे ती करणार आहे. मान्सूनच्या तोंडावर नालेसफाईच्या कामावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानं महानगरपालिका प्रशासनाची कार्यपद्धती पुन्हा एकदा चर्चेत आली असून चौकशीत नेमकं काय निष्पन्न होते याकडे आता सोलापूरकरांचं लक्ष लागलंय. वसीम आतार, लोकशाही मराठी, सोलापूर. तर आजच्या वीकेंड स्पॉटलाईटमध्ये आता वेळ झालेली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.